तर मला 4 वर्ष झाले फायब्रॉइडच्या गाठी आहेत मला सांगितलेल्या. आणि ज्यावेळेस मला समजलं तेव्हा मी दवाखान्यात गेले. 2 हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांनी सोनोग्राफी करायला लावली. 2 दिवसाचा खर्च मला 10,000 रुपये आला. 2 दिवसात ब्लड चेक केलं. नंतर ते म्हटले आपण बघूया तुमची पाळी किती दिवस आणखी आहे का आत्ता जातील, म्हणजे अशा टेस्ट केल्या त्यांनी. मग त्याच्यानंतर 1 महिना मी औषधं घेतली. ते म्हटले 3 महिन्याचा कोर्स करावा लागेल. 1 महिन्याची औषधं 5,000ची होती आणि 3 महिन्यात जर नाही विरघळल्या तर पिशवी धुवावी लागेल. त्याचा खर्च त्यांनी 12,000 ते 15,000 सांगितला. आणि जर ते पण नाही झालं तर पिशवी काढावी लागेल. मग मी नंतर आयुर्वेदिक गोळ्या घेत होते की ब्लिडिंग थांबण्यासाठी. कारण की पहिले 2-3 वर्ष मला 2 महिन्यांनी, 2.5 महिन्यांनी, 3 महिन्यांनी अशी पिरियड यायची आणि आल्यानंतर कंटिन्यू 15 दिवस चालू राहायचं. मग त्याच्यानंतर मी गोळ्या घ्यायच्या. मला जवळजवळ 100 रुपयाच्या गोळ्या लागायच्या महिन्याच्या, फक्त थांबण्यासाठी. फायब्रॉइड उतरण्यासाठी नव्हतं काही औषध. आणि त्याच्यानंतर मग मला रुपाली मॅडम भेटल्या लकीली. मग त्यांनी मला ह्या 2 गोळ्या सांगितल्या. मी ह्या 2 गोळ्या प्रोविन्स आणि प्रोलायनर हे चालू केलं. पण पहिल्यांदाच मी हे वापरलं तेव्हा मला फक्त 5 दिवस ब्लिडिंग झालं. त्याच्यानंतर गोळी खायची सुद्धा गरज पडली नाही आणि 3 ते 4 पॅकेट मला लागायचे बाजारातले. पण हे मला पहिल्याच महिन्यात एकच फक्त लागलं आणि आता मला खूप कमी त्रास झालेला आहे. थँक्यू.